शासन आणि केंद्र शासनाचा एक अध्यादेश आहे की कोणीही बायोडिझेल विकू नये आणि बायोडिझेल विकायला शासनाकडून बंदी आहे। असं असताना नांदेड शहरामध्ये काही ठराविक लोक हे बायोडिझेलचा व्यवसाय करायलेत। या संदर्भामध्ये आम्ही नांदेडचे तहसीलदार श्री किरणजी आंबेकर यांना फोनद्वारे सूचना केली की सर अशा प्रकारचा अवैध प्रमाणात नांदेडमध्ये बायोडिझेलची विक्री चालू आहे। त्यांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं आणि सांगितलं की बाबा मी कारवाई करतो म्हणून। आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी कारवाई केली आणि त्या ठिकाणी जे लोक होते त्या लोकांना त्यांनी पाबंद केलं। पण असं करत असताना त्यांनी त्या संपूर्ण जागा सील करायला आवश्यक होती। त्या जागेचा कोण मालक आहे त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करणं आवश्यक होता आणि तिथं जे 20-20 हजाराचे जे टँक आहेत त्यांनासुद्धा त्यांनी शासनाने सील करणं आवश्यक होतं। खरं पाहिलं तर ज्वलनशील पदार्थ विकत असताना याला आधी जिल्हाधिकाऱ्याची परवानगी घ्यावी लागते। आता सध्या आम्ही समजा पेट्रोल पंप टाकला आहे तर जोपर्यंत आम्हाला जिल्हाधिकारी साहेब NOC देत नाहीत तोपर्यंत आमचा पेट्रोल पंप चालू होत नाही। किंवा केरोसिन असेल तर केरोसिनच्या जागेला सुद्धा जिल्हाधिकारी साहेबाची NOC परवानगी असते। असं असताना कोणत्याही प्रकारची परवानगी नसताना एखाद्या जर जागेवर अवैध प्रकारचा जर व्यवसाय चालत असेल तर त्या जागेला सुद्धा सील करणं आवश्यक आहे। ते जागा ज्यांच्या नावावर आहे ज्या मालकाच्या नावावर सुद्धा गुन्हा दाखल करणं आवश्यक आहे। पण हा गुन्हा दाखल झाला आहे की नाही मला त्याच्याबद्दल कल्पना नाही। जर झालं नसेल तर शासनाने त्वरित त्या जागे मालकाच्या विरुद्ध सुद्धा गुन्हा दाखल करून जे तिथं त्यांनी जागेमध्ये अनधिकृतपणे 20,000 लिटरचे जर टँक जर ठेवले असेल तर त्याला सुद्धा सील करावे अशी आमची मागणी आहे।